रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई, 8 पिस्तूल घेऊन जाणाऱ्या संशयितांना केली अटक। अदानी अंबानीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार, धुळ्याहून 2000 शेतकऱ्यांची मुंबईकडे कूच। पीओपी बंदीला विरोध दर्शवत मूर्तिकारांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या हस्ते पोलीस कॅन्टीनचे उद्घाटन। समशेरपूर येथे लवकरच शेतकरी कंपनी स्थापन करून परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर खरेदी विक्री सुरू होणार। अंबरनाथ कैलासनगर परिसरात एका कुटुंबाने पाळीव कुत्र्याचा वाढदिवस जोमात केला साजरा। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे पंजाब येथील 3 संशयितांना मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमा भागात लगत 8 पिस्तूल आणि 6 जिवंत कारतुसे यांच्यासह 15 ते 20 हजार रोख रकमेसह अंदाजे एकूण 5,20,000चा मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे। या 3ही संशयितांना अटक करण्यात आली। ही कारवाई सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी त्यांच्या पथकाने आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास केली आहे। पंजाब राज्यातून काही संशयित हे शस्त्र खरेदी करण्याच्या इराद्याने महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेलगतच्या भागात आले असल्याची माहिती सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना प्राप्त झाली होती। पाटील यांनी लागलीच आपल्या पथकातील नरेंद्र खेरणार, राजू सोनवणे, चत्तर सिंग खसावत, संजीव जाधव, पवन गवळी, इसरार फारुकी, संभाजी बळवी यांच्या पथकाने पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास शोध घेण्यास सुरुवात केली। पोलीस पथकाने महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमा भागातील वरळा खंबाळे रोडवर गस्त व तपासणी करीत असताना 4 वाजेच्या सुमारास जोयदा गावापासून वरळा बाजूकडे काही अंतरावर एक पंजाब पासिंगची कार येताना दिसली। त्या कारची तपासणी केली असता त्या कारमधून 8 देशी पिस्तूल व 6 जिवंत कारतुसे यांच्यासह 3 संशयितांना अटक करण्यात आली। आज पहाटे 3:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांनी सदर कारवाई केलेली आहे। त्या कारवाईमध्ये पंजाबमधील 3 आरोपींना ताब्यात घेतलेले असून त्यांच्याकडून 8 देशी बनावटीचे कट्टे व 6 जिवंत काडतूस, 15,000 रुपये आणि एक स्विफ्ट कार असं एकूण 5,32,200 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदर प्रकरणी पोलीस स्टेशनला शस्त्र अधिनियम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर आरोपींकडनं सदरचा मुद्देमाल हा कोणत्या ठिकाणाहून कोणाकडनं आणला आहे, कोणाला विकणार होते याबाबतचा तपास चालू आहे।
धुळे जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना बाहेर बाजारामध्ये मिळणाऱ्या वस्तू कमी दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या प्रयत्नातून न्यू सबसिडी कॅन्टीनचे नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आले। या कॅन्टीनचे उद्घाटन आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या हस्ते करण्यात आले। यापुढे धुळे जिल्हा पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी विविध नामांकित कंपन्यांचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून त्यांच्यावर बाजारभावापेक्षा अधिकचा 30 ते 35% डिस्काउंट पोलीस कर्मचाऱ्यांना मिळेल, असा प्रयत्न धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यातर्फे सुरू आहे। अजून लवकरात लवकर संबंधित अधिक कंपन्यांशी चर्चा करून ही स्कीम देखील पोलीस कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून पोलीस कर्मचाऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी सांगितले। पोलीस दलाच्या न्यू सबसिडी कॅन्टीनचं आज उद्घाटन झालेलं आहे। ही कॅन्टीन अस्तित्वात होती, परंतु त्याचा टर्नओव्हर फार कमी प्रमाणात होता। पोलीस अधीक्षक श्री पंडित यांनी पूर्णपणे पुनरुज्जीवन केलेलं आहे सदर सबसिडी कॅन्टीनचं। आणि सांगायला आनंद वाटतो की दिवाळीच्या वेळेस 1 महिन्यात 43 लाख रुपयाचा माल इथं विकला गेला। आता मी चौकशी केली विविध मालाची, तर जो सोनीचा टीव्ही 95,000ला मिळतो त्या सोनी टीव्हीची किंमत इथं 65,000 आहे। म्हणजे जवळपास 35% 35% डिस्काउंटने उच्च प्रतीचा माल कंपनीकडनं पोलीस जवानांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी दिला जातो। आणि सदर कॅन्टीनचं पुढच्या भावी काळात सुद्धा एक्सपॅन्शन प्लॅन आहे, ग्रोसरी आयटम ठेवण्याचा विचार आहे। पोलीस अधीक्षक धुळे श्री पंडित वेगवेगळ्या 4 व्हीलर आणि 2 व्हीलर कंपनीशी चर्चा करत आहेत। आणि जर 4 व्हीलर कंपनी आणि 2 व्हीलर कंपनीने मान्यता दिली तर पोलीस जवानांना, अधिकाऱ्यांना 2 व्हीलर आणि 4 व्हीलर 10 ते 15% कमी किमतीत मिळू शकते। मी पोलीस अधीक्षक सर्व धुळे जिल्ह्याच्या पोलीस जवानांचं मी अभिनंदन करतो। एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे आणि एकदम दर्जेदार सेवा ते देत आहेत। आणि ॲडिडास असेल, रिबॉक असेल, अशा कंपनीचे सुद्धा उत्पादनं त्यांनी ठेवलेली आहेत आणि जवळपास 25 ते 30% कमी किमतीत हे सर्व उत्पादक दर्जेदार उत्पादनं, मल्टीनॅशनल कंपनीची उत्पादनं आमच्या पोलीस जवान आणि अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध होतात। कॅन्टीनचं नूतनीकरण झालेलं आहे, कॅन्टीनचं विस्तारीकरण झालेलं आहे आणि भावी विस्तारीकरण आणि नवीन योजनेला मी त्यांना शुभेच्छा देतो। खूप चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची धग महाराष्ट्रातही जाणवू लागली आहे। दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकऱ्यांचा मोर्चा अदानी आणि अंबानी यांच्या कार्यालयावर धडकणार आहे। यासाठी धुळ्यातील 2000 शेतकऱ्यांनी मुंबईकडे कूच केली आहे। हा मोर्चा लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला आहे। मोदी सरकारचे कृषी कायदे ही अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या भल्यासाठी आहेत। मुकेश अंबानी यांची भूक वाढली आहे, त्यासाठी शेतकऱ्यांवर नको असलेली विधेयके लादली जात असल्याचा आरोप खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 16 डिसेंबर रोजी केला होता। तसेच 12 डिसेंबर रोजी मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले। त्यानंतर आता धुळ्यातून लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रणेता प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 2000 शेतकरी मुंबईकडे येत आहेत। 5 जून रोजी केंद्र सरकारने कुठलीही लोकशाही प्रक्रिया न राबवता या देशामध्ये जेव्हा कायदे बनतात तेव्हा कायद्याचा ड्राफ्ट लोकसभेमध्ये येतो, जॉईंट पार्लमेंट कमिटी होते, ती पार्लमेंट कमिटी देशभरामधल्या सर्व लोकांना कायद्याबद्दलचं तुमचं काय ऑब्जेक्शन आहे हे विचारते, पुन्हा एकदा नवा ड्राफ्ट तयार होतो आणि मग लोकसभेमध्ये चर्चा होऊन कायदा पारित होतो। या सगळ्यांना फाट्यावर मारत शेतकऱ्यांना न विचारता
नवीन कायदे आणले गेले ज्याच्यामध्ये बाजार समित्या बरखास्त करण्याचं षडयंत्र, कुठल्याही प्रकारे हमी भावाचा कायदेशीर अधिकार न देता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करण्याचं आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानंतर तुम्हाला जर काही अडचण आली तर कोर्टात जाता येणार नाही असा कायदा, आणि जो आमच्या देशामधला अतिशय महत्त्वाचा की वस्तू अधिनियम कायदा जो होता त्या तिघही कायद्यांमध्ये सरकारनं नव्यानं कायदे आणत या देशामधल्या कंपन्यांना फायदे करण्याचं षडयंत्र केलेलं आहे. आणि दुसरं एक वीज बिल विधेयक ज्याच्यामध्ये या देशामधल्या सातपुड्याच्या पाड्यात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये येणारं बिल, त्याच्या घरामध्ये येणारं वीज बिलचं युनिट आणि कॉर्पोरेट कंपन्यांना येणारं वीज बिलचं युनिट सारखं असेल, हे जे षडयंत्र आहे याच्या विरोधामध्ये आम्ही सगळेजण आवाज उठवतो आहोत. आणि म्हणून गेल्या 26 दिवसापासून दिल्लीमध्ये लोक शांततामय मार्गाने लढतायत. 31 शेतकऱ्यांचं बलिदान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा केंद्र सरकार मात्र जनतेमध्ये भ्रम फैलवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये आणि आम्ही जेव्हाही चर्चा करायला त्यांच्याबरोबर गेलो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की अरे हमारी मजबुरी समज लीजिए. मग आम्ही त्यांची मजबुरी शोधायचा प्रयत्न केला आणि आमच्या लक्षात आलं की या सरकारची मजबुरी आहे, केंद्र सरकार की असली मजबुरी अंबानी, अडानी और जमाखोरी. आणि म्हणून या जमाखोरीच्या विरोधामध्ये आणि अडानी अंबानीला प्रश्न विचारण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. आम्ही सांगतो आहोत की या देशामध्ये तुम्ही जंगलं घेण्याचा प्रयत्न करताय, त्या देशामधली शेती ओरबडण्याचा प्रयत्न करतायत. अंबानी, अडानी तुझं पोट तरी किती मोठं आहे. आणि म्हणून आता तुझा पाला या देशामधल्या शेतकऱ्यांशी पडलेला आहे. आम्ही घोषणा केली आणि 50 लाख लोकांनी आपलं जिओचं हे पोर्ट करून घेतलेलं आहे. आता आम्ही तुला इशारा द्यायला आलो आहोत, आता तरी हा कायदा रद्द करायच्याबद्दल सरकारनं भूमिका नाही घेतली तर मात्र आम्ही अंबानी, अडानी, नेल्से, वॉलमार्टला घेरू आणि केंद्र सरकारच्या बरोबर सुद्धा आंदोलन तीव्र करू. 6 दिवसाचा इशारा देऊ. आणि महाराष्ट्रामधल्या 29 संघटना इथे एकत्र येत आहेत आणि 1000 पेक्षा जास्त गाड्या 6 दिवसानंतर पुन्हा दिल्लीकडे कूच करू. आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्रामधल्या सर्व संघटना एकत्र येत 6 दिवसानंतर पुन्हा दिल्लीकडे कूच करणार आहेत आणि त्यावेळेस 10,000 शेतकरी हे त्याच्यामध्ये असणार आहेत. मुंबईत आंदोलन कुठे? मुंबईमधलं आमचं आंदोलन बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. आम्ही सगळेजण जिल्हाधिकारी कचेरीच्या इथे जमणार आहोत. राजू शेट्टी जी असतील, आत्ताचे मंत्री महोदय बच्चू कडू जी असतील, आमदार जयंत पाटील असतील, आम्ही सर्व 29 संघटना मिळून जन आंदोलनांची संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची महाराष्ट्राची इकाई, याच्यामध्ये लोकसंघर्ष मोर्चा एक महत्त्वाचा पार्ट आहे. आम्ही सगळे मिळून हे एकत्र आंदोलन करीत आहोत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी गावगाड्यांची तहान भागवता यावी यासाठी ठिकठिकाणी बारह काढल्या. सुंदर अशी दगडी रेखीव कामं असलेल्या या बारह काळाबरोबर लोप पावत चाललेली असताना आता या बारह पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागल्या आहेत. मुंबईचा रोहन अशोक काळे यांनी नुकतीच वीरगाव येथे भेट देऊन राज्यातील 40 बारवपैकी वीरगावांची बारव असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या बारवची प्रसिद्धी करून त्यातून बारव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करता येईल. या बारवचे आकार महादेवाच्या पिंडीसारखा असून एकाच दिशेने असलेल्या या बारवचे बांधकाम सुबक आणि आकर्षक आहे. स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना असून पांडवकालीन, पेशवेकालीन आणि अहिल्याबाई होळकर यांच्या काळात या बारह बांधल्या गेल्या आहेत. झाडे झुडपे वाढल्याने त्या दुर्लक्षित आहेत. त्यांचे संवर्धन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे रोहन काळे यांनी सांगितले. बारह संवर्धन होण्यासाठी भागवत अस्वले राहणार वीरगाव यांनी आपल्या मालकीचे सर्वे नंबरमध्ये असलेल्या बारहची डागडुजी करण्याचे ठरवले आहे. पुरातन काळात बांधलेली ही बारव स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे. आखीव रेखीव पाषाणाच्या मधून सुबक अशी नक्षीदार सजावट केलेली बारव वीरगाव शिवारात अकोले समशेरपूर रस्त्यावर आहे. भागवत अस्वले यांच्या सर्वे नंबर 770 मध्ये ही बारव असून तिच्या सभोवताली असणारे झाडे झुडपे बाजूला सारून तिचे संवर्धन करणे पुरातत्व किंवा सरकारचे काम आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या मामाचे गाव सिन्नर होते. त्या ह्या रस्त्याने नेहमी जात असत. मध्ये विसाव्यासाठी वीरगाव परिसरात त्या येत असत. त्यामुळे त्यांनी सुंदर अशी बारह येथे तयार केली
घडीव दगडाने आकर्षक अशी सुंदर बारव संवर्धन करण्याचा निर्णय शेतमालक भागवत गंगाराम अस्वले यांनी घेतला आहे. भागवत अस्वले पुरातन काळी अहिल्याबाई होळकर यांची पुणे व इंदोर राजधानी असल्याने त्यांनी वीरगाव येथे बारव बांधली होती. त्या इंदोरला जाताना व मार्गे जात असताना त्याचे मामाचे गाव सिन्नर होते, त्यामुळे वीरगाव, दापूर व सिन्नर येथे त्यांनी बारव बांधल्या होत्या. वीरगावची बारव माझ्या शेतात असून पुरातत्व खाते व सरकार याकडे लक्ष देत नसल्याने या बारवचे संवर्धन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आणि हा पुन्हा इंदूर जाण्याचा अहिल्याबाई होळकरांच्या काळातला रस्ता आणि अहिल्याबाई राजे होते त्यांच्या काळात हा त्यांच्या 2 ठिकाणी राजधान्या होत्या, पुणा आणि इंदोर. मग त्या काळात त्या घोडदळावर प्रवास करायच्या. तर त्या प्रवासात यांनी 10-10 किलोमीटर म्हणजे पारगी बारवा, म्हणजे आता 12 वाजले आपण पार्क समजतो त्या टायमातला ह्या बारवा. मग त्यांनी यायचं आणि तिथं पाणी पाजून पुढचा प्रवास सुरू करायचा. आणि मग त्या काळात आता आपल्याला ते अहिल्याबाई होळकरांचं काय आपल्याला साल वगैरे आठवणं शक्य नाही आता. आणि मग त्या काळातला हा प्रवास. इथून पुढं आपण दापूरमध्ये गेलो की तिथे एक बारव यश टाईप, पण ते आता अस्तित्वात नाहीये. आणि तिथून पुढे सिन्नर मध्ये बारव वायू विशीला, तर ती आजही बी स्थगित व्यवस्थित आहे. आणि तिथून पुढचा प्रवास मग कसा असेल तो आपल्याला सांगता येणार नाही. इथपर्यंत माझ्या माहितीतलं एवढं आहे. ही बारव तुमच्या मालकीच्या शेतात आहे का? आपल्या सर्वे नंबर मध्ये. सर्वे नंबर मध्ये किती, काय सर्वे नंबर आहे तुमचा? तर आपला सर्वे नंबर 771. बरं, त्याच्यामध्ये ही बारव आहे. त्याच्यात अनेक वर्ष ही बारव इथं आहे. अशीच आपण जतन करून ठेवलेली. बरं. मग आता याच्या पाण्याचा वापर सध्या आता काय होतो? शेतीसाठी करताय. बरं. पण उन्हाळ्यात पाणी नाही राहते. उन्हाळ्यात पाणी पाणी कारण आता सगळीकडे विहिरी झाल्या. तिचा जो सोर्स होता पूर्वीचा तो संपलेला आहे. मग आता मी बोर मारल्यामुळे ते बोरचं पाणी टाकलं. बरं. आणि उचलते पाणी. बरं. असा प्रेमी रमाकांत डेरे भ्रमंतीचा शौक आहे आणि नवीन गोष्टी शोधण्याचा शौक आहे. तर तालुक्यातील वीरगाव येथे आसवले यांच्या शेतात पेशवेकालीन अशी एक बावडी मिळालेली आहे, बघायला मिळाली. हा पूर्वी अहिल्याबाईंचा ठेपा म्हणजे तक्त्यावरचा रस्ता, की पुण्यावरून निघाल्यानंतर सिन्नर अहिल्याबाईंच्या मामाचं गाव, तिथून पुढे इंदोरला जायचे. तर ठेपा म्हणजे ठराविक अंतर कापल्यानंतर तिथे सोय असावी, पाण्याची सोय असावी, राहण्याची सोय असावी, त्या दृष्टीने निर्माण केलेली ही ठिकाणं. तर अहिल्याबाईचे ज्या वेळेला प्रस्थान किंवा आगमन व्हायचं त्यावेळेला ह्या ठेपेमध्ये ह्या बावडीच्या आसपास त्यांची वस्ती असायची. आणि लोकांच्या सोयीसाठी प्रमाणेच हे आराध्य दैवताची सेवा व्हावी, त्याचं पावित्र्य भंग होऊ नये याच्यासाठी त्यांनी त्या मूर्ती ठिकठिकाणी तयार केलेल्या आहेत. अकोला तालुक्यामध्ये अशा ठेप्याच्या औरंगपूर, इंदोरी आणि पुढे टाकेर अशा परखत अशा ठिकाणी लोकोपयोगी त्यावेळेला ही कामं झालेली आहेत. आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले. तालुक्यातील मेंदुर्णी येथे शेतकऱ्यांना वैभव पिचड यांच्या उपस्थितीत कॅनॉल संदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत निलवंडे धरणातून जाणाऱ्या कॅनॉलमुळे मेहेंदुरी येथील अनेक शेतकऱ्यांच्या पाईपलाईन फुटल्याने गावातील थराचा जुना रस्ता कॅनॉलच्या कामामुळे बंद झाल्याने मेहेंदुरी परिसरातील शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी पाटबंधारे अधिकारी आणि वाणीसाहेब यांना घेराव घालण्यात आला. यावेळी माजी आमदार वैभव पिचड तसेच मेहेंदुरी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संतप्त शेतकऱ्यांची वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली कॅनॉलचे काम बंद पाडले. प्रथम रस्ते बनवा व शेतकऱ्यांची तुटलेला पाईपलाईन दुरुस्त करा व शेतकऱ्यांची गैरसोय होऊन देणार नाही असे लेखी आश्वासन द्या, नाहीतर कॅनॉलचे काम सुरू करू देणार नाही असा गंभीर इशारा वैभव पिचड यांनी दिला आहे. यावेळी राहुल देशमुख, संजय फरगडे, अमोल येवले, सुधाकर आरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस अकोले तालुका सरचिटणीस विकास बंगाळ, कैलास आरोटे, यशवंत आभाळे, नाझीम शेख, पांडुरंग फरगडे, विलास येवले, भाऊसाहेब येवले, अशोक पाडेकर, राहुल शिंदे, मनोज वावळे आणि इतर शेतकरी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या मूर्तिकारांनी कर्ज काढून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवल्या आहेत. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर जारी झालेल्या लॉकडाऊनमुळे ह्या मूर्तींची विक्री झाली नाही. त्यातच सार्वजनिक उत्सवावर बंदी असल्याने मूर्त्यांची विक्री पूर्णपणे थांबली आहे. अलीकडे शासनाने पीओपी मूर्तीला बंदी घातल्याने तसेच मूर्तीची उंचीही निश्चित केल्याने पूर्वी तयार केलेल्या मूर्त्यांचे काय करायचे असा प्रश्न मूर्तिकारापुढे उभा ठाकला आहे. शिवाय तयार मूर्त्यांची विक्री न झाल्याने मूर्तिकार आर्थिक संकटात सापडला आहे. या संदर्भात कोल्हापूर येथील श्री संत गोरा कुंभार मूर्तिकार संघ व कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज कृती समितीने आंदोलनाची भूमिका घेतली असून धुळे जिल्ह्यातील मूर्तिकारांचाही त्याला पाठिंबा आहे. त्यामुळे शासनाने मूर्तिकारांच्या समस्या जाणून घेऊन नियमात शिथिलता आणावी अशी मागणी करण्यात आली आहे. आजच्या आंदोलनात गणेश मूर्तिकार बौद्धिक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र चित्ते, उपाध्यक्ष संजय खरे, सचिव रामकृष्ण वाघ यांच्यासह सदस्य कैलास कुंभार, श्रावण राठोड, गणेश राठोड, प्रशांत सोनोने, योगेश संगपाल, संदीप चित्ते, भगीरथ मराठे, वसंत कुंभार, सुखलाल कुंभार, अनिल राठोड, गोरख वाघ, प्रकाश राठोड, शिवा राठोड, अमृत राठोड, विजय चित्ते, गणेश कुंभार, किशोर मोरे, महेश चव्हाण, दिनेश कुंभार आदी सहभागी झाले होते. धुळे जिल्हा कुंभार समाज प्रसिद्धी प्रमुख अनिल चित्ते आज धुळे जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना जे महाराष्ट्र शासनाने पूर्ण देशात जी पीओपीवर बंदी आणलेली आहे ती बंदी उठवण्यासाठी आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आणि आज कोल्हापुरात जो मोठा मोर्चा चालू आहे पीओपी बंदीवरील त्याला समर्थन देण्यासाठी सुद्धा आज आम्ही आलो. तर आज धुळे जिल्ह्यात जवळपास 2,500 ते 3,000 कुंभार बांधव हे पीओपीवर गणेश मूर्ती बनवण्याचं काम करतात. तर शासनाने अशी बंदी आणल्यामुळे हा जवळपास 3,000 ते 3,500 लोकसंख्या जी आहे आमची कुंभारांची हे उपासमारीची आज आमच्यावर वेळ आलेली आहे आणि हा आवाज बुलंद करण्यासाठी त्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहेत. शासनाने ही बंदी तात्काळ उठवावी व आम्हा गरीब कुंभार समाजांना न्याय द्यावा अशी अपेक्षा मी शासनाकडून व्यक्त करतो. केंद्र सरकारच्या करार व हमी भाव या संकल्पनेत तालुक्यातील समशेरपूर भागातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून लवकरच 200 शेतकऱ्यांचा एक गट स्थापन करून हे शेतकरी आपला शेतमाल स्वतःची कंपनी स्थापन करून हा शेतमाल युरोप देशात पाठवणार आहेत. हमी भाव मिळू लागल्याने हे शेतकरी खुश असून नाशिक येथील कंपनीला डोबी मिरची, क्रॉस बोनट, लाल पिवळी मिझोराम मिरची उत्पादन घेऊन हिरवी 35, लाल पिवळी 40 रुपये किलो हमी भावाने नाशिक पॅक हाऊसचे भालचंद्र पाटील यांच्या माध्यमातून शेतकरी आपले मिरची उत्पादन युरोपकडे पाठवत असून त्यांना योग्य व भावाची हमी मिळत असल्याने शेतकरी राजा आनंदात आहे. त्यामुळे तो आपल्या शेतात अधिक उत्पादन घेऊ लागला आहे. तालुक्यातील समशेरपूर येथील राजाराम भरितकर व युसुफ शेख हे शेतकरी आपल्या शेतात मिझोराम मिरची उत्पादन घेत असून त्यांना हमीभाव मिळत असल्याने त्यांनी सुमारे 200 शेतकऱ्यांचा एक गट स्थापन करून सेंद्रिय शेतीची चळवळ उभी केली आहे. लवकरच शेतकरी कंपनी स्थापन करून त्यामार्फत परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर खरेदी विक्री करून हा माल कंपनी मार्फत खाजगी कंपनीला देऊन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. राजाराम भरितकर शेतकरी आमच्या शेतीमालाला करार करून हमीभाव मिळत असून आम्ही खुश आहोत. आमच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनाही भाव मिळण्यासाठी आम्ही कंपनी स्थापन करून करार व हमीभाव योजना राबवणार आहोत. युसुफ शेख शेतकरी आम्ही शेतीमाल कराराने व हमी भावाने दिला असून योग्य भाव मिळत असल्याने शेतीत उत्पादन घेऊन माल दिला जात आहे. आमच्यासोबत इतर शेतकरी यात सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारने शेती कायदा केल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. राजाराम रामनाथ भरितकर, माझं शिक्षण 12वी पर्यंत आर्टमध्ये झालेलं आहे आणि साधारणतः मी 15 ते 17-18 वर्षाच्या काळापासून शेती करतो आणि शेती करत असताना पारंपरिक शेती चालू होती आपली पहिली, पण त्याच्यात मला काही रस वाटाणा समाधानकारक काही उत्पन्न हातात येत नव्हतं. त्यानंतर मग मी भाजीपाला पिकाकडे वळलो. टमाट्यापासून माझी सुरुवात झाली. नंतर मग टमाट्याच्या पिकापासच्या नंतर हळूहळू मी फळबागेकडे वळलो. तदनंतर मग मी मिरची या पिकाकडे आलो आणि असं करत असताना शेडनेट हाऊस उभारणी केली. मग शेडनेट हाऊस उभारणी केल्याच्या नंतर मी मिरचीचे करार पद्धतीने शेती वाल्यांची मुलाखत घेतली आणि त्यांच्यानुसार मी मिरचीची लागवड केली. आणि मिरचीची लागवड करत असताना लाल पिवळी ही क्रॉस बोनट आणि हरोनारो पिवळी या व्हरायटीची लागवड केली.
आणि F1 डेमन ही बी लाल आणि हिरवी या प्रकारातली मिरची मी लागवड केली आणि कंपनी संघ मी 40 रुपयांना हमी भावाची करार केला आणि करार करत असताना माझ्या असं लक्षात आलं की जर आपण गट शेती केली आणि इतरही शेतकऱ्यांना आपल्याबरोबर घेतलं तर अजून याचा बेनिफिट आपल्याला आपल्या परिसराला होऊ शकतो असं माझ्या विचारांती लक्षात आलं. तदनंतर मग मी गट करण्याचा माझा धडाडी चालू झाली आता आणि साधारणतः या मिरचीपासून आणि पपईपासून मला आठवडे बाजारापासून बऱ्यापैकी मला उत्पन्न हाताशी यायला लागलं आणि माझी परिस्थिती बऱ्यापैकी चांगली झाली आणि त्याबरोबरच मला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बी माझ्याबरोबर घ्यायचे अशी माझी इच्छा आणि इतरही शेतकऱ्यांनी माझ्याबरोबर यावा आणि गट करावा आणि करार शेतीत उतरावं आणि हमी भाव मिळवावा ही मला मनापासून तळमळ आहे आणि मिरची उत्पन्नातून मी बऱ्यापैकी माझं अर्थकारण सुधारणार आहे आणि इथून मागेही फळबागेतून मला चांगलाच उभारी भेटलेली आहे आणि फळबागेपासून मी स्वतः आठवडे बाजारात पपई विक्री करतो आणि भविष्यात मी पेरूही विक्री करण्याचा हा स्वतःचा म्हणजे पपई मानस आहे आणि त्याबद्दल मी मिरची पिकाबद्दल समाधानी आहे तसं कारण यापूर्वी आम्ही मिरची पिकात कधीच काम केलेलं नव्हतं पण आम्हाला एक हक्काची बाजारपेठ म्हणून करार शेतीच्या माध्यमातून कुठंतरी एक नवीन दिशा भेटायला लागली. पीर मोहम्मद शेख, मुक्काम पोस्ट शमशेरपूर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आम्ही 200-250 शेतकरी एकत्र येऊन आम्ही करार पद्धतीने शेती करणार आहे. तर या करार पद्धतीने शेती करत असताना आम्ही देशात आणि परदेशात सुद्धा आम्ही हा माल पाठवणार आहोत आणि जी शेतकऱ्यांचं मिळून जो माल आहे याचा सगळ्यांना फायदा होणार आहे. तर याच्यामध्ये साधारणपणे आम्ही असा विचार केलेला आहे की हमी भावाप्रमाणे जर बाजारभाव जर असले तर याचा सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल असं मला वाटतं. याच्यामध्ये बरेचसे शेतकरी येण्यास इच्छुक आहेत. किती लोकांची तुम्ही गट स्थापना करणार आहात? 200 ते 250 लोकांची मिळून आम्ही गट शेती करणार आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे मिरची, टोमॅटो, सीताफळ अशा अनेक प्रकारचे पिकं घेणारे आणि त्याची आम्ही शेती करणारे एकत्र येऊन आणि तो माल आम्ही देशात परदेशात ज्या ठिकाणी आम्हाला हमी भाव मिळेल त्या ठिकाणी आम्ही पाठवणार आहोत. आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले. अंबरनाथ येथील कैलासनगर परिसरात एका कुटुंबाने आपल्या घरातील पाळीव कुत्र्याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. चेरी नावाच्या या मित्राच्या वाढदिवसासाठी जंगी पार्टी देखील आयोजित करण्यात आली होती. नाचण्यासाठी डीजेची व्यवस्था, आलेल्या पाहुण्यांना जेवण आणि एक दमदार सेलिब्रेशन सर्व मेजवानी या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती. रेखा गायकवाड आणि त्यांचा मुलगा हार्दिक गायकवाड यांच्या वतीने हा अनोखा वाढदिवस सोहळा पार पडला. या वाढदिवसासाठी परिसरातील बच्ची कंपनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वाढदिवसानिमित्त संपूर्ण परिसराची रोषणाईने सजावट करण्यात आली होती. आवाज टीव्ही न्यूजसाठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे, अंबरनाथ. अतिदुर्गम भागात तालुक्यातील अतिदुर्गम भाग की जो भाग ना रस्ता, ना लाईट, ना पाण्याची सुविधा, आरोग्याची समस्या व अनेक अडचणी ह्या विकासापासून आणि मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. ज्या गावात जायला डोंगरी दरी चढ उतार करून पाय वाटचालीचा रस्ता काढत चालत गेल्याशिवाय कोणताही मुलांना शिक्षण मिळत आहे, तिथे श्रीमती संगीता गवळी देत आहे शिक्षणाचे धडे. करोनाच्या काळात सर्वसामान्य नागरिक अनेक अडीअडचणींवर मात करत आपला उदरनिर्वाह करत जीवनाचा गाडा चालवत आहे. या महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर बालमनावर व त्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झालेला आहे.
यांचा अभ्यासात मोठा खंड पडला आहे. जरी ऑनलाईन शिक्षणाचे धडे मुलांना दिले जात असले तरी तेवढ्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने प्रत्यक्षात शिक्षणाचा पाहिजे तेवढा उपयोग ग्रामीण भागातील मुलांना होत नाहीये. त्यातच अतिदुर्गम भागाचा तर विचार न केलेलाच बरा. अशा भागात मुलांना शाळेची गोडी राहावी, मुलांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून ग्रामस्थांच्या मदतीने वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करून 2 शिक्षकी शाळेत जिल्हा परिषदेचे शिक्षक रोज 2 तास मुलांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण देत आहेत आणि मुलं ही या उपक्रमात तेवढ्याच आनंदाने शिक्षण घेत आहे. असा अभिनव उपक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे. श्रीमती संगीता गवळी शिक्षिका, जिल्हा परिषदेने आम्हाला ऑनलाईन शिक्षण देण्यास सांगितले, मात्र रेंज नसल्याने आम्ही व्हॉट्सअपवर शिक्षण देऊ लागलो, मात्र मुलांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही शाळा सुरू केल्या. पालकांचा त्यासाठी पाठिंबा मिळतो, मात्र मुले अभ्यास विसरून गेले असून 3रीच्या विद्यार्थ्यांना 1लीच्या मुलासारखे शिकवावे लागते. पट 35 आहे, पण 15 मुले आज हजर आहेत. मुलांना गोडी लागावी म्हणून अभ्यासाबरोबर गाणी गोष्टी शिकवतो. करोना होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानवडी, श्रीमती संगीता दत्तात्रय गवळी. आम्ही या ठिकाणी इंटरनेटचा सगळीकडे डोंगरीच आहेत, त्याच्यामुळे इंटरनेटचा फार प्रॉब्लेम आहे. कोरोना काळामध्ये मार्च महिन्यापासून आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केला, त्याच्यामार्फत आमचं काम होतं. मे महिन्यापर्यंत आम्ही ते करत होतो. पालकांनी नंतर व्हॉट्सअपचं पण काही वापर करणं सोडून दिलं. मुलं ऑफलाईन करत होते अभ्यास, पण ते ग्रुपवर टाकत नव्हते. त्याच्यामुळे मग आम्हाला कळत नव्हतं कोण मुलं अभ्यास करताय कोण नाही. त्याच्यानंतर 15 जून पासून शाळा चालू झाली. मग त्यानंतर आम्ही हळूहळू गृहभेटी करायला सुरुवात केली, आठवड्यातून 1-2दा येऊन. पण पालकांचा रिस्पॉन्स नव्हता, तरी कोरोनामुळे खूपच घाबरलेले होते. आम्ही प्रथम पहिल्यांदा त्यांचं जे भीती आहे कोरोनाची त्याबद्दल त्यांचं थोडंसं शंका निरसन केलं. त्यांना प्रेरित केलं का तुम्ही थोडंसं मुलांना आम्हाला संपर्कात येऊ द्या, आम्ही लांब राहून काय मुलांशी हे करून अभ्यासात थोडं सुरुवात करतो. त्याच्यानंतर मग 15 ऑगस्ट आल्यानंतर आमची मुख्याध्यापकांनी आमची चर्चा झाली. इथले श्रीमेंटी चर्चा झाली काय करायचं आता. ऑफलाईन ऑनलाईन तर कुणी करतच नाही, मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही ठरवलं की आता आपण काय करूया, आठवड्यातून असे आम्ही ठरवून घेतो, सोमवार, बुधवार, शुक्रवार असे आपण येत जाऊ. आणि मग आम्ही त्यानंतर 15 ऑगस्ट नंतर सुरू केलं. आणि त्यानंतर मग पालकांनी हळूहळू आम्हाला चांगलं सहकार्य केलं. मग 8-10 मुलं यायची. त्या पद्धतीने आम्ही 2 शिक्षक घेऊन बसायचं मुलांना वर्गात, किंवा वर्गात नाहीच बसलो आम्ही, बाहेरच बसलो. आणि त्यानंतर आम्ही पूर्ण शाळा स्वच्छ करून घेतली, टॉयलेट वगैरे सॅनिटाईज करून घेतली. तरी समजा गेलो तर काही प्रॉब्लेम यायला नको. आणि मुलं इतके ह्या मुलांना आवड आहे ना, म्हणजे यांना हे बाकीच्या जे टेक्नॉलॉजी आहे याचं काही एवढं नॉलेज नाही. आम्ही डिजिटल क्लासरूमचं मी ऑनलाईन सगळं करू शकते, लॅपटॉप सगळं हँडल करते. परंतु आहे ना इथं नेटचाच प्रॉब्लेम आहे. आता तर कुणाचा कॉल आला तर मला कॉल नाही घेता येणार, असा प्रॉब्लेम. मग अशा वेळेस आम्ही आता सुरू केले. आता 50% शिक्षक दिवाळीनंतर आम्ही यापूर्वी येतच होतो आठवड्यातून 3 दिवस, आणि आता दिवाळीनंतर मात्र आम्ही कंटिन्यू येतोय. आम्ही दोघांनी वार वाटून घेतलेले आहेत. मी सोमवार, बुधवार, शुक्रवार येते, सर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार येतात. अशा पद्धतीने पूर्ण चाललंय. परंतु मात्र आम्ही वर्गात अजून धाडस काही मुलांना जास्त बसवायचं केलं नाही. आम्ही इथं ओरंड्यात घेतो. आज 3री आणि 4थीचे वर्ग येत असतात, परंतु ही लहान मुलं फार त्यांना आवड आहे, ते मुलं पण येऊन बसतात. सर जरी नसले त्यांना शिकवायला, त्याच्याकडे 1ली-2रा वर्ग, पण ते मुलं येतात. त्या मुलांचं थोडंफार घेतोय. 3री-4थीच्या मुलांचं बरंच विसरत आले मुलं, ते घेतोय. म्हणजे माझं बरंच कव्हर मी केलंय थोडंसं. मुलं येतात त्याच्यामुळे. आता या ठिकाणी काही मुलं लागण्यामुळे आज गायब आहेत, नाहीतर बऱ्याच वेळेस 60-70% प्रेझेंट असते आमची. आणि मोजकेच मुलं 32 पट आहे, मोजकेच 4 ते 5 मुलं ऑनलाईन फक्त करतायत व्हॉट्सअप नुसार. आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले. शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई. 8 पिस्तूल घेऊन जाणाऱ्या संशयितांना केली अटक. अदानी अंबानीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार. धुळ्याहून 2000 शेतकऱ्यांची मुंबईकडे कूच. पीओपी बंदीला विरोध दर्शवत मूर्तिकारांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने.
विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या हस्ते पोलीस कॅन्टीनचे उद्घाटन. समशेरपूर येथे लवकरच शेतकरी कंपनी स्थापन करून परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर खरेदी विक्री सुरू होणार. अंबरनाथ कैलासनगर परिसरात एका कुटुंबाने पाळीव कुत्र्याचा वाढदिवस जोमात केला साजरा. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.